हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल पाटील, जळगाव खानदेशमधून तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं माझ्या कुलस्वामिनी व्लॉगमध्ये स्वागत करते. आणि आज मी अशा छोट्याशा व्लॉगमध्ये दाखवलेली आहे तुम्हाला चौथ्या सोमवारची पूजा. आणि आजची जी शेवट आहे ती जवस आहे. आणि मी आज ठरवलं की पूजा करायची, पण ती अशी छोट्याशा शॉर्टमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायची. पहिल्यांदा स्वस्तिक काढून चौरंग टाकून घेतलेला आहे, शुभ्र वस्त्र अंतरलेलं आहे. त्याबरोबर शिवांचा, स्वर्णाकर्षण भैरवांचा फोटो. माझे आधीचे व्लॉग बघा, त्याच पूर्ण अगदी संपूर्ण पूजाविधी मी दाखवलेली आहे. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, दोघे दिवे मी लावून घेतलेले आहे. त्यानंतर ताम्हण घेतलेलं आहे. गणपती बाप्पाची अंघोळ केलेली आहे स्वच्छ पाण्याने. त्यानंतर गणपती बाप्पाला हळद, कुंकू, अक्षदा अशी विधिवत पूजा करून घेतलेली आहे. आणि गणेश स्तोत्र म्हणायचं, अथर्वशीर्ष वगैरे म्हणायचं. तुम्हाला ओम गण गणपती जो मंत्र येत असेल त्याचं पठण करून गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची. फुलं, पत्री, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, साखर खोबऱ्याचा नैवेद्य असा नैवेद्य द्यायचा. त्यानंतर ताम्हणात घेतलेला आहे शिवलिंग. शिवलिंगाचं पंचामृताने, दुधाने, साखर, मध असं सगळं घेऊन मी अभिषेक करून घेतलेला आहे. व्लॉग छोटा असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण पूजा ही दिसत नाही, पण तुम्हाला जर पूर्ण पूजा बघायची असेल विधिवत, तर माझे आधीचे पहिल्या सोमवारचे, दुसऱ्या सोमवारचे व्लॉग बघा, त्याच्यात निश्चितच तुम्हाला पूर्ण पूजा कळेल. आणि बघा, मी गडती लावून घेतलेली आहे. आणि आता शिवमहिन्म स्तोत्राचं पठण करणार आहे. महिन्म शिवशंकरात वागाधवा थोरवी अपारमती अशिनच पुरेल ब्रह्मा कवी यथामते किती स्मृतो गुणास नाभामिती अजान विनाशात समर्पितो ही कृती, असं शिवमहिन्म म्हणून घेतलेलं आहे पूर्ण. त्यानंतर घेतलेले आहे जवस. आजची शिवमूठ होती जवस. शिवा शिवा महादेवा माझी सेवा, ईश्वर तूच देवा, माझ्या सर्व इच्छांची पूर्ती कर देवा, असा मंत्र म्हणायचा. आणि आजची शिवमूठ ही वाहून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, मी अशी सिंपल आणि साधी आज पूजा केलेली आहे. कधी कधी पूजेलाही वेळ लागतो, त्यानंतर कधी कधी वेळ नसतो, त्यामुळे कधी कधी अशी ही साधी सिंपल पूजा मी करते. ताम्हणामध्ये फुलं अंथरून घेतलेले आहे वेगवेगळे. त्यानंतर शिवलिंगाची विधिवत पूजा करून शिवलिंग ठेवलेलं आहे. बेलपत्र, शुभ्र फुलं, पांढरे फुलं वाहून घेतलेले आहे. हे सगळं झाल्यानंतर छानशी आरती केली आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पाची, नंतर आपल्या महादेवांची, लवथवती विक्राडा ब्रह्मांडी माडा अशी जी आरती आहे ती करून घेतलेली आहे. आणि तुम्हाला जशी हवी तशी साधी सिंपल पण यथाशक्तीने पूजा करा. मनात भाव असला ते महत्त्वाचं. त्यानंतर बघा, मी अशापैकी चौरंग सजवून घेतला. आणि आजची होता असा हा छोटासा व्लॉग, ज्यात मी तुम्हाला चौथ्या सोमवारची पूजा दाखवलेली आहे. आणि पूजा आवडली तर निश्चितच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.